प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनवलेले आहे एक स्नॅक रेसिपी। आणि एकदा बनवून ठेवलं की तुम्ही पाहिजे तेव्हा खाऊ शकता। खायला पण मस्त चटपटीत क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि करायला पण एकदम साधे आणि सोपे। तर चला पाहूया कसे बनवायचे ते मस्त चटपटीत असं स्नॅक। तर पाहू शकता हा मी मैदा घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीच्या प्रमाणानुसार 2 वाटी घेतलेला आहे मैदा। आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आता त्याच वाटीच्या प्रमाणानुसार आपण याच्यामध्ये घालणार आहे रवा। आता हा जो रवा वापरलेला आहे तो एकदम बारीक रवा जो भेटतो तो घेतलेला आहे, जाड रवा नाही घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही 2 वाटी मैद्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। आणि ही जी मी पावडर बनवलेली आहे ती म्हणजे 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे। हे काय केलं अगोदर थोडंसं हलकंसं भाजून घेतलं, कारण पावसाळा आहे आणि त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट घातलं तर तो जो पदार्थ आपण बनवतो पावसाळ्यामध्ये तो नरम पडतो। त्यामुळे छान भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक एकदम पावडर करून घ्यायचं। तर आपण हे 4 पदार्थ मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। आता बाकीचं काहीच याच्यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे, हे आता मिक्स करून घेऊया। तर 2 वाटी मैदा आणि 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, एकदम परफेक्ट प्रमाण आहे। प्रमाण अजिबात फसणार नाही, काही नाही। आता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। आता मळताना पण कसं मळायचं तर छान असं घट्ट एकदम मळून घ्यायचं आहे, पातळ मळायचं नाही आहे। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे आपण मळून घेऊया। जसं आपण शाळेबाहेर समोसे घ्यायचे ना ते तिखटवाले चटपटीत, अगदी तसेच हे सुद्धा लागतात। इतका चटपटीत स्नॅक चटकदार। आता पावसाळा सुद्धा आहे आणि काहीतरी मधल्या वेळेत खाण्यासाठी लागतं, तर असं आपण बनवून ठेवलं की मुले हवे तेव्हा खातात। आता पीठ हे मळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 10 मिनटं असंच भिजत ठेवायचे, कारण मग त्यातला जो रवा आहे तो छान फुगतो आणि मग क्रिस्पी होतात आणि कुरकुरी आपले स्नॅक होतात। तर चला, तर हे बघा 10 मिनटं झालेले आहे आणि 10 मिनटं आपण हे पीठ जे आहे ते भिजत ठेवलं होतं। 10 मिनटं भिजत ठेवलं की रवा पण छान फुगतो। तर चला आता थोडंसं हे पीठ जे आहे ते अगोदर आपण मळून घेऊया। तर छान हे मळून घेतलं की आपल्याला काय करायचे, चपातीसारखा एक याचा गोळा तोडून घ्यायचे आणि आता आपल्याला हे चपातीसारखंच लाटायचं आहे, पण चपाती आपण पातळ लाटतो। हे लाटताना काय करायचं, आपल्या चपाती साधारण थोडंसं जाड लाटायचं आहे। तर चला आता थोडंसं हे लाटून घ्या, जसं आपण पोळी लाटतो अगदी त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचे। थोडंसं पीठ लावले, अगदी जास्त पण लावायचं नाही, कारण जास्त पीठ जर लावलं ना तर फ्राय होताना काय होतं ते लालसर दिसतं। त्यामुळे कमीत कमी पिठाचा वापर करायचा लाटताना। तर चला आता हे व्यवस्थित मस्त असं लाटून घेऊया चपातीवाणी। तर हे बघा चपातीपेक्षा मग असे सांगितल्याप्रमाणे साधारण काय करायचे, जाड लाटायचे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलं आहे आणि जाडी पाहू शकता। तर चला आता लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर आता मी काय करते, आता आकार मी याचा चौकोनी देणार आहे, त्यामुळे थोडेसे पातळ पातळ कट करून घेते। तुम्हाला जर वाटलं थोडंसं तुम्हाला मोठे काप करायचे असेल तर मोठे करू शकता, ते प्रत्येकाच्या आवडीनुसार। तर चला आता आडवे उभे हे कापून घेते, म्हणजे त्याचा शेप जो आहे ना तो चौकोनी होईल। जे वाकडे तिकडे आहे आजूबाजूचे ते मी काढून टाकते, म्हणजे सगळे काय होतं फ्राय केल्यानंतर ना एकसारखे दिसतात। तर चला हे बघा असं आपण कापून घेऊया। अगदी तुमच्याकडे चमचा नसेल तर तुम्ही सुरडीसुद्धा कापू शकता। तर हे बाजूचे जे आहे ना वाकडे तिकडे ते काढून टाकते, म्हणजे सगळे हे एकसारखे होतात। तर चला मी अशा आकारात कापून घेतलेले आहे। तुम्हाला वाटेल तसं तुम्ही आपण खाऱ्या शंकरपाळ्याला उभे काप करतो तसं तुम्ही करू शकता, किंवा असे आकाराचं काही नाही, फक्त पीठ मळायचं एक लक्षात ठेवायचं। तर चला आता मी असे काप करून घेतलेले आहेत। अशाप्रमाणे अजून मी पोळी लाटून घेते। तर पाहू शकते बघा असे काप करून घेतलेले आहे आपण। तर चला अजून एक मी पोळी लाटून घेते, म्हणजे 1-2-3 यांचं आपण करून घेऊया आणि नंतर आपल्याला फ्राय कसं करायचं हे सुद्धा लक्षात घ्या, कारण पावसाचे दिवस आहे त्यामुळे फ्राय कसे करायचे, बनवायचे कसे, यातली प्रत्येक स्टेप ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पहा। त्यामुळे व्हिडिओ काय तो पूर्ण पहा, म्हणजे तुम्ही जरी पावसात एखादा कोणताही नमकीन पदार्थ बनवत असेल तर तो स्टोअर कसा करायचा किंवा म्हणजे फ्राय कसं करायचं हे तुमच्या लक्षात येईल। तर चला आता बघा ही पण पोळी आपण बनवून घेतलेली आहे। आता हिचे पण आपल्याला असंच काय करायचं आहे, असं आडवं उभं कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर ट्रायंगल सारखा तुला सुद्धा तुम्ही शेप देऊ शकता, शेपचं तुमच्या आवडीनुसार। चला आता मी स्क्वेअर सारखं जरा शेप दिलेला आहे। आणि हे जे स्नॅक आहे ना तो पीठ आपण व्यवस्थित भिजवलं की ते एकदम छान आणि क्रिस्पी होतात आणि मस्त प्रत्येक
जे आहे ना ते प्रत्येक फुगतो फ्राय करताना, तर तुम्हाला ते पाहायला भेटेलच. तर हे बघा आता हे आपले कट करून झालेलं आहे 2 पोळ्यांचं. तर चला आता अजून एक पोळीचं मी करून घेते, म्हणजे 3 पोळीचं झालं की आपण फ्राय करून घेऊया. आणि जास्त एकदम लाटून नाही ठेवायची, जास्त असं 2 किंवा 3 याचं करायचं, कारण तळायला थोडासा वेळ लागतो. आणि एकदम थंड झालं की मग काय होतं फुगत पण नाही. आता जेवढं झालं तेवढं आपण फ्राय करून घेऊया. आता तेल काय करायचं तापून घ्यायचं आणि गॅस जो आहे अगोदर स्लो ठेवायचा आणि मग हे थोडे थोडे करून तेलात सोडायचे. नंतर सोडून झाले की आपण मिडियम गॅस करू शकतो. आणि फ्राय करताना फास्ट गॅसवर तळायचं नाही, मिडियम गॅसवर तळायचं आहे, कारण फास्ट गॅसवर तळलं तर लवकरच काय होतं की लालसर होतात आणि मेन म्हणजे मग ते लगेच नरम पडतात, कारण क्रिस्पी आणि कुरकुरीत होत नाही. त्यामुळे फ्राय करताना पण एक काळजी घ्यायची की मिडियम गॅसवर तुम्ही फ्राय करायचं. पाहू शकता प्रत्येक एक एक जो आहे ना तो छान असा फुगलेला आहे. जसे आपण शाळेच्या बाहेर समोसे खायचे अगदी त्याचप्रमाणे ही चटपटी स्नॅक आहे. हे बघा, आणि झटपट होतात, कमीत कमी साहित्यात आपण बनवू शकतो. तर असे ब्राऊन कलरसारखे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि मेन म्हणजे याला तेल जास्त लागत नाही, काय नाही, आणि फ्राय पण पटकन होतात. आता हे मीडियम गॅसवर मी फ्राय करून घेतलेले आहे. तर चला ते जे झालेले आहे ते काढून घेते. तोपर्यंत मी काय केलेलं आहे, गॅस स्लो केलेला आहे, कारण आता अजून आपल्याला बाकीचे पण काय करायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तर चला असं आहे, तर एक एक आपण सोडूया आणि बाकीचे पण फ्राय करून घेऊया. तर प्रत्येक पाहू शकता प्रत्येक जो आहे ना तो फुगतोय, असा फुगला गेला पाहिजे, म्हणजे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे काय होतं मधल्या वेळेत मुलांना सुद्धा खाण्यासाठी काहीतरी हवंच असतं, मुलांना काही पण आपल्याला सुद्धा चहासोबत सुद्धा काहीतरी हवंच असतं. तर असं आपण एकदा बनवून ठेवलं की पाहिजे तेव्हा खाऊ शकतो. आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत कसा ठेवायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. तर चला आता हे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. आणि बघा कलर पाहू शकता किती छान आलेला आहे, असं लालसर फ्राय करून घ्यायचं. त्यामुळे त्यात एक काळजी घ्यायची की मीडियम गॅसवर तळायचे, म्हणजे छान फ्राय होतातच पण कुरकुरीसुद्धा होतात. ते बघा मस्त दिसतंय, कलर पण एकदम छान आला आहे. तर हे काढून घेते आता मी. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण फ्राय करून घेणार आहे. हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि बघा एकदम छान दिसतंय तळताना, अगदी पाहून खायचं मन होतं. आता इकडे अजून फ्राय होतात, ते काही फ्राय झालेले आहे आणि काही करायचे आहे. तर चला अशा पद्धतीने आता मी सगळे फ्राय करून घेते. चला तर मी सगळे बनवून घेतलेले आहे आणि मस्त असे फ्रायसुद्धा करून घेतलेले आहे. एकदम छान दिसतात ते आणि खायला पण असे चटपटीत लागतात. आता आपल्याला थोडेसे हे जे आहे ना चटकदार करायचे आहे, म्हणजे थोडेसे आपण तिखट बनवून घेऊया, म्हणजे खाण्याची मजा जी आहे ना अजून दुप्पट तिप्पट होईल. तर चला एक भांडे घेते, त्याच्यामध्ये टाकूया आपण 1 चमचाभर मीठ आणि हे घेतलेलं आहे मिरची पावडर. आता मी मिरची पावडर घेतलेली आहे 1-1.5 चमच्यात. तर तिखट प्रत्येकाच्या आवडीनुसार, पण 1.5 चमचा तिखट बरोबर एकदम परफेक्ट होतं. आता हे मीठ आणि मिरची असं मिक्स करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आता हे फ्राय झालेले आपलं नमकीन जे आहे स्नॅक ते आता त्याच्यात टाकूया. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे पुन्हा, जेणेकरून मसाला जो आहे ना तो सगळ्या याला लागला गेला पाहिजे. तर मग आता हे मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फक्त 2 वाटी मैदा आणि 1 वाटी सुजीमध्ये बनवून पहा, झटपण होतात आणि खायला पण मस्त चटकदार. तर याआधीसुद्धा आपण लसूण शेव कशी बनवायची, भाकरवडी कशी बनवायची, तसे भाकरवडी स्टाईल समोसे कसे बनवायचे, अशा खूप साऱ्या स्नॅकच्या रेसिपी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हालासुद्धा असं स्नॅक असं चटपटीत चटकदार खायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून पहा. अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून रेडी होतं. आता स्टोअर कसा करायचा, तर पूर्णपणे हे थंड होऊन द्यायचं आणि एक प्लॅस्टिकची पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं आणि खवाबंद याच्यामध्ये ठेवायचं. अगदी संपेपर्यंत 100% गॅरंटी देऊन सांगते की कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतो. नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.